धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं। ठिकठिकाणी आंदोलकांनी चक्काजामही केला। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला, तर काही ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला। बुधवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आदिवासी कोटा वगळता आरक्षण दिलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। मात्र आम्हाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीवर धनगर समाज ठाम आहे। सरकारनं ही मागणी मान्य करावी, तसंच सरकारनं दिलेलं हे आरक्षण आम्हाला मान्य नाही असं धनगर समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं। त्यामुळेच आज राज्यभर धनगर समाजानं सरकारच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला। राज्यभरात धनगर समाजानं पुकारलेल्या या चक्काजाम आंदोलनाचा आढावा घेऊयात। धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलल्यानं आंदोलन करणारा धनगर समाज आक्रमक झाला। राज्यभरात सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळाला। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी तिसरी सूची तयार करण्याचा पर्याय सुचवला। एवढंच नाही तर याबाबतची भूमिका केंद्र सरकार घेईल असंही स्पष्ट केलं। त्यामुळे धनगर समाजाची मागणी प्रलंबितच राहिली। याचाच राग राज्यभरात पाहायला मिळाला। अनुसूचित जमातीत धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात आलं। कुर्ला भागात रेल्वे रोको आंदोलन करून सरकारचा निषेधही करण्यात आला। महाराष्ट्र कृती समितीने आज मुंबईमध्ये आग दिली होती। धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे ते महाराष्ट्र सरकारने लागू अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय। ज्या महाराष्ट्र सरकारने जर अंमलबजावणी केली नाही त्याचं उग्र रूप अजून बघायला मिळेल। तिसरी सूची जाहीर केली ती आम्हाला मान्यच नाही। तिसरी सूची आम्हाला बिलकुल मान्य नाही। आम्हाला एसटीचं आरक्षणच पाहिजे आणि आमचे हे न्याय अख्यारी चाललेलं आहे सगळं। धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। महामार्गावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। सरकारनं लवकरात लवकर मागणी मान्य करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली। एसटी महाराष्ट्र धनगर महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये हे नवी मुंबईचं आंदोलन आहे। हे लाखोच्या संख्येनं या ठिकाणी धनगर बांधव उपस्थित राहिलेला आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या 63 वर्षापासून या महाराष्ट्र शासनाने, आघाडी सरकारने जे या 1.5 कोटी महाराष्ट्रातील धनगर समाजाला जे फसवणूक केलेली आहे त्यांच्या विरोधात हे आंदोलन छेडलं जात आहे। आणि आता त्यांनी तिसरी सूचीचं जे काय आम्हाला लाल गाजर दाखवलेलं आहे ते या धनगर समाजाला कधीही मान्य नाही आणि ते आम्ही कधीही मान्य करू शकणार नाही। ज्या आमच्या एसटीच्या सवलती आहेत, जे आमचं 60% आहे, जे आमचं हक्काचं आहे ते या धनगर समाजाला मिळालं पाहिजे अशी आमची या महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी धनगर समाजाची मागणी आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीनं नालासोपारा इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला। मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडवून 300 आंदोलकांना ताब्यात घेतलं। यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला। आंदोलनाची आमची पहिली दिशा आहे की आम्ही मुख्यमंत्र्याच्या या ठिकाणी निषेध करतोय। त्यासाठी मोर्चा काढला कारण त्यांनी आम्हाला ज्या तिसऱ्या सूची टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही अस्तित्वाची तिसरी सूची नाही, ही फक्त इलेक्शनच्या आणि मतदानाची दिशाभूल आमच्या जनतेची आहे। आम्ही आता झोपलेलो जागे झालेलो आहोत। आम्ही आज मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे त्या ठिकाणी आम्ही रस्ता रोको 100% आहे। पोलिसांनाही माझी विनंती आहे की तुम्ही सहकार्य करा, आमच्या हक्काची मागणी आहे। तुम्ही जर दडपशाहीचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा रस्त्यावर त्याच मापाने उतरणार। धनगर समाजाच्या आंदोलनाचा भाग म्हणून आज पुण्यातल्या चांदणी चौकातही चक्काजाम करण्यात आला। सकाळी 11:30च्या सुमारास हे आंदोलन झालं। त्यामुळे काही वेळासाठी पुणे बेंगळुरू महामार्गावरची वाहतूक थांबली होती। नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरू केली। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि पोलिसांमध्ये वादही झाला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त लावला होता।
माझी जिम्मेदारी असेल की महायुतीच्या मुख्यमंत्र्यानं एसटीची अंमलबजावणी करावी म्हणून मोदी साहेबांना पत्र द्यावं। आणि मोदीचा घटक दलाचा माझा पक्ष असल्यामुळं मोदी साहेब माझी बाजू मांडणार आहेत, ऐकून घेणार आहेत आणि आम्हाला न्याय देणार आहेत। त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, 67 वर्ष काँग्रेसला आम्ही साथ दिलीच की आमच्या बापजादेनी। आमचं म्हणणं आहे 5 वर्ष फक्त बदल करा आणि महायुतीच्या पाठीमागं उभा राहण्याचं काम करा, एवढीच मी धनगर बांधवांना विनंती करतो। पिंपरी चिंचवडमध्येही आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाजाच्या नागरिकांनी रास्ता रोको केला। काळभोर नगर ते मोरवाडी चौक असा मोर्चा काढत नागरिकांनी मोरवाडी चौकात रास्ता रोको केला। त्यामुळे मुख्य चौकातली वाहतूक बराच काळ खोळंबली होती। आरक्षणासंबंधी जे आमचे मोर्चे आणि आंदोलन चाललंय त्याचा आजचा चक्काजाम आम्ही पिंपरी चिंचवडच्या अहिल्याबाईच्या पुतळ्यासमोर काळभोर नगरवरून इथपर्यंत येऊन मोर्चा नेऊन इथं चक्काजाम केलेला आहे। आणि हे आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। महाराष्ट्र शासनाने काल 3री सूचीची जी काय घोषणा केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। धनगर समाजातर्फे त्यांना एसटीचं आरक्षण देण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे आमची गेले 1 महिन्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारे मोर्चे आणि आंदोलन करून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे। शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी। वास्तविक या धनगर समाजाचा ऑलरेडी एसटी मध्ये समावेश आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करावी एवढीच आमची शासनाला कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे। औरंगाबादमध्येही धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं। यावेळी औरंगाबाद जालना रस्त्यावरील चिखलठाणा परिसरात काही काळ चक्काजामही करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। जवळपास 150 ते 200 कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी पोलिसांनी शेकडो आंदोलनकर्त्यांना अटक केली। त्यानंतर लगेचच त्यांची सुटका करण्यात आली। त्याचबरोबर बिडकीन परिसरात चक्काजाम आंदोलनही करण्यात आलं। सरकार विरोधातला राग बारामतीमध्येही व्यक्त झाला। आम्हाला आरक्षण हवंच अशी मागणी पुढे करत बारामतीतही धनगर समाजानं आंदोलन केलं। दरम्यान या ठिकाणी काही दुकानांची तोडफोडही करण्यात आली। त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं। सगळ्यांनी सांगितलेले की आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करायचं, चक्काजाम करायचा आणि सरकारला त्यांचा तो आदेश द्यायचा होता। पण कुठल्याही प्रकारचं उग्र आंदोलन करायचं नाही अशा प्रकारच्या टीव्हीवर सांगितलं असल्यामुळं आम्ही व्यापाऱ्यांनी आज दुकानं त्यांच्या विश्वासावर उघडली सगळ्यांनी। परंतु खाली कार्यकर्ते जर वेगळ्या प्रकाराने आज बारामती बंद करा म्हणून होते आणि बऱ्याच व्यापाऱ्यांच्या दुकानावर दगडफेक केलेली, ते काय योग्य नाही आहे। व्यापाऱ्याची दुकानं बंद करून काही मागण्या पूर्ण होणार नाहीत, ते सरकारच्या दरबारात मागावं लागतं आणि त्या सरकारी काही यंत्रणा असतील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या जो मागणी आहे तो आता त्या ठिकाणी करावा। राष्ट्रीय समाज पक्ष आणि धनगर बांधवांच्या वतीनं सांगलीच्या टिळक चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला। तब्बल 1 तास हा रास्ता रोको करण्यात आला। यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणाही आंदोलकांच्या वतीनं देण्यात आल्या। एसटी आरक्षणासाठी महाराष्ट्रभर चाललेल्या आंदोलनामध्ये आज हे आघाडी सरकार धनगर समाजाची दिशाभूल करून या ठिकाणी 3ऱ्या सूचीची 3री सूची तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत। परंतु समस्त धनगर समाज बांधवांना व सर्व संघटनांना हे गोष्ट मान्य नाही। तरणामध्ये आम्ही या ठिकाणी सांगलीतील सर्व धनगर समाज व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन करून या सरकारला इशारा देत आहोत की लवकरात लवकर धनगर समाज एसटी आरक्षणाचीच अंमलबजावणी झाली पाहिजे। अहमदनगरमध्ये राज्य महामार्ग क्रमांक 222 वर मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांची 3री सूची मान्य नसल्याचं सांगत जी मुख्य मागणी आहे तीच मान्य करा अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली। समाज पाहून मुख्यमंत्र्यांनी आणि या आघाडी सरकारने जी घाईघाई काळ निर्णय जाहीर केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि समाजाची टिंगल करणार आहे। कारण 3री सूची करायची म्हणजे हे फक्त शिफारस करणार केंद्राला अधिसूचना काढावी लागणार देशभरासाठी। संसदेच्या 3/4 मताने 3री सूची करावी लागणार आणि मग आमचा नंबर लागणार म्हणजे आमच्या अजून 10 पिढ्या बर्बाद होणार आणि तरी सुद्धा ते काहीच होणार नाही। म्हणून आम्हाला हा विषयच मान्य नाही। मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली ती आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाची ती मागणीच नाही, पण समाजाची जी मागणी नाही ती मागणी पूर्ण करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आहे तर खऱ्या अर्थानं
जे मुख्यमंत्र्यांनी जो प्रयत्न केला आहे त्यांचं काही डोकं ठिकाण्यावर नाही. त्यांची आता धांदळ उडलेली आणि अकलेचे तारे तुडीत हे तिसऱ्या सूचीचा प्रयत्न जे करतायत तो आम्हाला मान्य नाही. आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 356 तालुक्यात आणि 36 जिल्ह्यामध्ये हे चक्काजाम आंदोलन छेडलेले. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन चालू आहे. जर चक्काजामची दखल घेत जर आमची मूळ मागणी शेड्यूल ट्राईबच्या सवलती तात्काळ लागू करा या जर मान्य केल्या नाही तर 2 ते 4 दिवसामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याची कृती समिती आम्हाला आदेश देईल आणि पुन्हा मात्र जे आंदोलन होईल त्यामध्ये मात्र प्रशासन, पोलीस आणि सरकार यांना आम्ही समाजाच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये सळो की पळो करून सोडू. परंतु आम्ही आमच्या उद्देशापासून शेड्यूल ट्राईबच्या मागणीपासून विचलित होणार नाही. एकूणच आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.